गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मागच्या लेक्चर्समध्ये आपण आपला पुढचा टॉपिक म्हणजे लिनियर इनइक्वेशन हा टॉपिक सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत 2 एक्झरसाइज सॉल्व केलेले आहेत आणि मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हटल्याप्रमाणे आपला क्वेश्चन नंबर 7 आणि 8 हा सिलेबसमधून कट केलेला आहे आणि त्याचबरोबर याच्या पुढची एक्झरसाइज म्हणजे 7.3 ही सुद्धा आपल्या सिलेबसमधनं रिमूव्ह केलेली आहे, म्हणजे डिलीट केलेली आहे. तरीसुद्धा आपणाला ही मेथड पुढं जर तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात तर मॅथमॅटिक्स फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जे काही आपणाला माहिती आहे, इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर M1, M2, M3 आणि M4 असे आपले मॅथमॅटिक्सचे पेपर असतात. त्यामध्ये M3चा जो अवघड पेपर आहे त्या पहिल्याच पेपरमध्ये M3च्या आणि पहिल्याच टॉपिकमध्ये तुम्हाला लिनियर इनइक्वेशन हा टॉपिक दिलेला आहे. पण त्यामध्ये आता मी जे सुरुवातीला फळ्यावरती लिहिलेलं आहे त्या सर्वच कंडिशन, सर्वच डेफिनेशन तुम्हाला परत एक वेळेस तिथं M3मध्ये पाहता येणार आहेत. पण हा डिलीट केला आहे म्हणून आपण सोडणार नाही, महत्त्वाचा आहे हा पॉईंट, म्हणून आपण हा पॉईंट आता इथं घेतोय. तर लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम म्हटलं तर कोणकोणत्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपणाला येतात, तर याची काही डिफरंट फील्ड्स आपणाला माहिती पाहिजेत. त्यामध्ये आहे मॅनेजमेंट, त्याच्यावरती आपणाला प्रॉब्लेम येतात, प्लॅनिंग, त्याच पद्धतीनं प्रोडक्शन, ट्रान्सपोर्टेशन, अशा पद्धतीचे आपणाला काही प्रॉब्लेम्स ह्या LPPमध्ये दिले जातात. म्हणजे त्याचा डाटा आपणाला दिला जातो आणि त्याचं एक्झाम्पल्स तयार केलं जातं आणि ते एक्झाम्पल्स आपण सॉल्व करतो बाय युजिंग ग्राफिकल मेथड. आपल्याला माहिती आहे आपण मागच्या वेळेस ग्राफिकल मेथडने एक्झाम्पल सॉल्व केलं, त्याचं फिजिबल सोल्युशनसुद्धा आपण फाइंड आउट केलेलं होतं. त्याच पद्धतीनं आता काही फक्त त्याच्या पुढच्या व्हॅल्यूज म्हणजे त्याच्यातले आपल्याला त्या दिलेल्या डाटामधले मिनिमम व्हॅल्यूज, मिनिमम प्रॉफिट जर तुम्हाला फाइंड आउट करायचं म्हटलं तर त्यासाठी अगोदर आपल्याला काही कंडिशन्स, बेसिक कंडिशन्स आपल्याला माहिती पाहिजेत, त्याच्या काही डेफिनेशन आपल्याला माहिती पाहिजेत. तर त्या डेफिनेशन मी सुरुवातीला तुम्हाला आता घेणार आहे. त्यामध्ये आता पहिली डेफिनेशन आपण घेणार आहे, त्यामध्ये डिसिजन व्हेरिएबल म्हणजे जो तुम्हाला डाटा दिलेला आहे त्या डाटामध्ये किती व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत, म्हणजे एकूण किती टाईपचे प्रोडक्ट तुम्हाला दिलेले आहेत, 1, 2, 3 जे काही टाईपचे प्रोडक्ट असतील ते प्रोडक्ट म्हणजेच आपले डिसिजन व्हेरिएबल असणार आहे. समजा आता डेफिनेशनमध्ये सांगितलं डिसिजन व्हेरिएबल्स म्हणजे काय, द व्हेरिएबल्स इन्व्हॉल्व्स इन द LPP म्हणजे त्या दिलेल्या डाटामध्ये LPP आर कॉल्ड द डिसिजन व्हेरिएबल्स. म्हणजे आपल्याला किती डाटा दिला आहे त्याच्यामध्ये किती व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत, व्हॅल्यूज ऑफ X, व्हॅल्यूज ऑफ Y किंवा व्हॅल्यूज ऑफ Z. पण इथं आपल्याला फक्त ह्या दिलेल्या 12वीच्या सिलेबसमध्ये फक्त 2च डिसिजन व्हेरिएबल्सचे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत, हे लक्षात ठेवा. पुस्तकामध्ये तुम्हाला नोट म्हणून दिलेले आहे फक्त 2 टाईपचे डिसिजन व्हेरिएबल्स आपल्याला इथं यांचा अभ्यास करायचा आहे. जरी 3 दिले तरी तुम्हाला फक्त एक व्हॅल्यूज आपली फक्त वाढते, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं. पहिली व्हॅल्यूज म्हटलं, दिलेला डाटा म्हटला तर सुरुवातीला तुम्हाला व्हॅल्यूज लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे डिसिजन व्हेरिएबल्स. येथे लक्षात, ही झाली पहिली व्हॅल्यूज. आता सेकंड, त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. तर आता ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कसे असतात तर काय म्हटलं आहे, द लिनियर फंक्शन ऑफ द व्हेरिएबल विच इज टू बी ऑप्टिमाइज. काय होतात, जे लिनियर फंक्शन दिलेले आहेत त्या लिनियर फंक्शनमध्ये विच इज टू बी ऑप्टिमाइज आपल्याला करायचं आहे. पण जे ऑप्टिमाइज करायचं म्हणजे त्याच्यामधली आपल्याला मिनिमम व्हॅल्यूज आणि मॅक्झिमम व्हॅल्यूज फाइंड आउट करायची आहे. जर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हटलं, ऑप्टिमाइज म्हटलं, त्यामध्ये आपल्याला 2च व्हॅल्यूज लक्षात आल्या पाहिजेत, मिनिमम व्हॅल्यूज आहे का मॅक्झिमम व्हॅल्यूज आहे. बरोबर, इथं म्हटलेलं आहे मिनिमम मॅक्झिमाइज और मिनिमाइज इज कॉल्ड ॲज ॲन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. म्हणजे त्या दिलेल्या डाटामध्ये सुरुवातीला तुम्ही डिसिजन व्हेरिएबल्स घेतलात,
त्या डिसिजन व्हेरिएबल्सच्या नंतर तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन दिलेला असतो. शेवटच्या लाईनमध्ये तुम्हाला एक व्हॅल्यूज दिलेली असते टू फॉर्म्युलेट द LPP ॲज मॅक्झिमाइज ऑर मिनिमाइज. म्हणजे आपल्याला दोनपैकी एक व्हॅल्यूज कंपल्सरी त्या एक्झाम्पल्समध्ये दिलेलीच असते. त्यानंतरच आपल्याला ते एक्झाम्पल सॉल्व करता येतो. फक्त आपण सुरुवातीला काय डेफिनेशन पाहतोय, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, डिसिजन व्हेरिएबल्स म्हणजे काय. आता त्याच्यानंतर त्याच्या पुढची कंडिशन आपल्याला दिलेली आहे नंबर 3 म्हणजे कन्स्ट्रेंट्स. जो आपल्याला डाटा दिलेला आहे व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि व्हॅल्यूज ऑफ वाय आपण डिसिजन व्हेरिएबलनुसार घेतलं. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हटलं तर त्या दिलेल्या एक्झाम्पल्समध्ये तुमची दिलेली कॉस्ट असो, मिनिमम प्रॉफिट, मॅक्झिमम प्रॉफिट असेल किंवा दिलेल्या डाटामध्ये रुपीजमधली जी काही व्हॅल्यूज असेल ती व्हॅल्यूज म्हणजे आपली ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची असते. हे लक्षातच ठेवायचं. आणि तो जो काही डाटा दिलेला आहे टेबल फॉर्ममध्ये दिलेला असेल किंवा इनवर्ड्समध्ये फॉर्म्युला दिलेला असेल डाटा, तर डाटाचं रूपांतर आपल्याला लिनियर इक्वेशनमध्ये रूपांतर करायचं आहे. त्यालाच आपण कन्स्ट्रेंट्स असं म्हणतो. काय म्हणतो आपण? कन्स्ट्रेंट्स. त्याच्या पुढची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे बघा. कन्स्ट्रेंट्स कंडिशन अंडर विच द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन अँड विच इज टू बी ऑप्टिमाइज. जो आपल्याला कंडिशन दिलेला आहे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनमधला मॅक्झिमाइज असेल किंवा मिनिमाइज असेल त्याच्यानुसार त्याचं आपल्याला इन इक्वेशन वापरायचं आहे. जर मॅक्झिमाइज असेल तर आपण इनइक्विलिटी लेस दॅन ऑर इक्वल्स टू घेतो आणि मिनिमाइज असेल तर आपली इनइक्विलिटी असते ग्रेटर ऑर इक्वल्स टू. त्याच पुढं आर कॉल्ड द कन्स्ट्रेंट्स. त्यालाच आपण काय म्हणतो? कन्स्ट्रेंट्स असं म्हणतो. कन्स्ट्रेंट्स म्हणजे फक्त जो काही डाटा दिलेला आहे तो डाटाचं रूपांतर आपल्या एका इक्वेशनमध्ये तयार करणं, त्यालाच आपण कन्स्ट्रेंट्स असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. परत these constraints are in the form of equation or inequation. दिलेले जे काही कन्स्ट्रेंट्स आहेत ते कन्स्ट्रेंट्स आपण कशा फॉर्ममध्ये लिहितो तर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहितो किंवा इनइक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहितो. त्याचं दिलेले इनइक्विलिटी ही आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि त्याचसोबतच आपण याच्या अगोदरच्या एक्झरसाइजमध्ये एक शेवटची कंडिशन मी तुम्हाला सांगितलेली होती. ती कंडिशन म्हणजे नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन. नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन म्हणजेच काय तर फक्त फर्स्ट क्वाड्रंटमध्येच आपला डाटा आला पाहिजे. येणारा जो काही ग्राफ आहे तो ग्राफ आपला फर्स्ट क्वाड्रंटमध्येच घ्यायचा आहे. निगेटिव्ह साईडला व्हॅल्यूज ऑफ एक्स असेल किंवा व्हॅल्यूज ऑफ वाय असेल तिकडं घ्यायचा नाही. त्यावेळेस आपण लिहिलं होतं एक्स इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0, वाय इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0 असं आपण शेवटच्या पॉईंटमध्ये लिहिलं होतं. त्यालाच आपण नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट्स असं म्हणतो. तर काय बघा तुम्हाला सांगितलेलं इथं इन सम सिच्युएशन्स द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स अंडर कन्सिडरेशन. म्हणजे जे काही आपण व्हेरिएबल्स वापरलेले आहेत ते कशामध्ये असतात? अंडर कन्सिडरेशन्समध्ये असतात. म्हणजे आपण ते गृहीत धरलेले आहेत. मे बी पॉझिटिव्ह ऑर 0. त्या दोन व्हॅल्यूज कशा असतात? पॉझिटिव्ह आणि 0. म्हणजे आपण काय सांगितलं होतं एक्स किंवा वाय ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0च म्हटलेलं होतं बघा. म्हणजे ग्रेटर म्हटलं की ती व्हॅल्यूज पॉझिटिव्हच येते आणि इक्वल्स टू आपल्याला व्हॅल्यूज दिलेले आहे 0. म्हणजे 0 पॉझिटिव्हच असू शकतो. बरोबर आहे. व्हॅल्यूज तुमची कशी असणार आहे? मे बी इथं आपल्याला फक्त घ्यायचे पॉझिटिव्ह ऑर 0 ड्यू टू इम्पोज कन्स्ट्रेंट्स. म्हणजे जे काही आपण डिसिजन व्हेरिएबल्समध्ये घेतलेले कन्स्ट्रेंट्स व्हॅल्यूज आहेत त्याच व्हॅल्यूज म्हणजे व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि व्हॅल्यूज ऑफ वायच आपल्याला घ्यायच्या आहेत. आणि सच कन्स्ट्रेंट्स आर रेफर्ड ॲज अ नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट्स. म्हणजे आपण डिसिजन व्हेरिएबल्समध्ये ज्या काही दोन व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या दोनच व्हॅल्यूज म्हणूनच आपल्याला नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट्स म्हणून घ्यायच्या आहेत. हे लक्षातच ठेवा. कुठलंही एक्झाम्पल्स LPPचं दिलं तर सुरुवातीला तुम्ही लक्षात काय आलं पाहिजे तुमच्या फर्स्ट डिसिजन व्हेरिएबल पहिली व्हॅल्यूज, त्यानंतर
प्रॉफिट म्हणून दिलं आहे, कॉस्ट म्हणून दिलं आहे किंवा रुपीज म्हणून व्हॅल्यूज दिलेली असेल त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असं म्हणतो. आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण झेडनं, सीनं, पीनं कुठल्याही कॅपिटल लेटरनं आपण ती व्हॅल्यूज दाखवू शकतो. आणि इन जनरल आपण फक्त व्हॅल्यूज ऑफ झेडनंच प्रत्येक एक्झाम्पल्समध्ये व्हॅल्यूज दाखवलेली आहे. डिसिजन व्हेरिएबल सी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची व्हॅल्यूज ऑफ झेड. त्यानंतर कन्स्ट्रेंट्स म्हणजे जो काही डाटा दिला आहे तो डाटा आपल्या मॅथेमॅटिकल इक्वेशनमध्ये रूपांतर करणे म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, कन्स्ट्रेंट्स असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. आणि शेवटची व्हॅल्यूज म्हणजेच आपले नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स अँड दीज व्हॅल्यूज आर पॉझिटिव्ह ऑर झिरो मीन्स द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड द व्हॅल्यूज ऑफ वाय इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू झिरोज. ह्या व्हॅल्यूज आपण घेतोच. हे लक्षात ठेवायचं. कुठलंही एक्झाम्पल असेल तर ह्या 4 डेफिनेशन तुम्हाला लक्षात आल्याच पाहिजेत. आता एखादं एक्झाम्पल्स आपल्याला फॉर्म्युलेशनमध्ये रूपांतर करायचं आहे तर त्याच्या काही आपल्याला स्टेप्स दिलेल्या आहेत. इथं मिळालेलं आहे बघा, मॅथेमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ LPP. मॅथेमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ LPP याचे एकूण 4 स्टेप्स आपण लिहिलेल्या आहेत. पुस्तकामध्ये आपल्याला 3च दिलेले आहेत पण शेवटची पण आपण लिहायची आहे. ती व्हॅल्यूज आपण कंपल्सरी एक्झाम्पल्समध्ये लिहितो म्हणून ती व्हॅल्यूज मी लिहिलेलीच आहे. त्याला आपण स्टेप्स नंबर 4 असं म्हटलेलं आहे. त्यामध्ये आता स्टेप्स नंबर फर्स्ट. आता स्टेप्स नंबर फर्स्टनुसार मला पहिली व्हॅल्यूज कोणती आली पाहिजे, डिसिजन व्हेरिएबल, देन ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, देन कन्स्ट्रेंट्स आणि शेवटी नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन. बघा आता पहिल्या व्हॅल्यूजमध्ये काय म्हटलं, स्टेप्स फर्स्ट आयडेंटिफाय द डिसिजन व्हेरिएबल. सुरुवातीला त्या दिलेल्या एक्झाम्पल्समधले डिसिजन व्हेरिएबल्स आयडेंटिफाय करायचे आणि त्याचं रूपांतर करा. व्हॅल्यूज ऑफ एक्समध्ये करा, वायमध्ये करा किंवा x1, x2 मध्ये करा, काही फरक पडणार नाही. फर्स्ट स्टेप्स आपले काय, आयडेंटिफाय द डिसिजन व्हेरिएबल्स. डिसिजन व्हेरिएबल्स त्याच्यातले आयडेंटिफाय करायचे आणि ती व्हॅल्यूज आपल्याला लिहायची. कोणत्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, व्हॅल्यूज ऑफ एक्स तुम्हाला तिथं डाटा दिलेला असतो, व्हॅल्यूज ऑफ वाय म्हणून सुद्धा तुम्हाला डाटा दिलेला असतो. हे लक्षात ठेवा. आता सेकंडमध्ये आपल्याला काय आलं पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आलं पाहिजे. बघा आलेलं आहे का, आयडेंटिफाय द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आलं. सेकंड स्टेप्स म्हणले की तुम्हाला अगोदरच मी सांगितलं होतं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असणार. म्हणजेच काय, आयडेंटिफाय द ऑब्जेक्टिव्ह फंक्शन अँड राईट इट्स ॲज अ मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन. त्याचं मॅथेमॅटिकल एक्सप्रेशनमध्ये लिहायचं आहे इन टर्म्स ऑफ डिसिजन व्हेरिएबल. डिसिजन व्हेरिएबलनुसारच ती व्हॅल्यू लिहायचं आहे. म्हणजे व्हॅल्यूज ऑफ एक्स असेल किंवा व्हॅल्यूज ऑफ वाय असेल ती ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणून आपण लिहितो. आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण कशाने लिहिणार आहे, व्हॅल्यूज ऑफ झेडनं लिहिणार आहे. हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये तिथं सी वापरलेलं आहे, कधी पी वापरलेलं आहे, पण 12वीमध्ये आपण इन जनरल फक्त व्हॅल्यूज ऑफ झेडच वापरतो ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लिहित असताना. आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण हे कसं ओळखतो, जर त्या एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला कॉस्ट म्हणून दिलेलं असेल व्हॅल्यूज किंवा प्रॉफिट म्हणून दिलं किंवा दोन्हीपैकी दिलेलं नसेल तर रुपीज म्हणून दिलेलं असतं, ती व्हॅल्यूज कशाची असते तर आपल्या ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची असते. हे लक्षात ठेवायचं. आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपलं कसं असतं, मॅक्झिमाइज असतं किंवा मिनिमाइज असतं. हे लक्षात ठेवा. त्यानंतर स्टेप्स नंबर थर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आयडेंटिफाय द डिफरंट कन्स्ट्रेंट्स. आयडेंटिफाय करायचं आहे आपल्याला डिफरंट कन्स्ट्रेंट्सनुसार. म्हणजे आपल्याला एकूण किती इक्वेशन्स तयार होतील, 1, 2, 3 जेवढे आपल्याला कन्स्ट्रेंट्स तयार करता येतील म्हणजे इक्वेशन्स तयार करता येतील ते इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. आणि पुढं काय सांगितलं आहे, एक्सप्रेस देम ॲज अ मॅथेमॅटिकल इक्वेशन ऑर इन इक्वेशन. त्याचं रूपांतर आपल्याला मॅथेमॅटिकल इक्वेशनमध्ये करायचं आहे. मॅथेमॅटिकल इक्वेशनमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे. कशाचं तर त्या दिलेल्या कन्स्ट्रेंट्सचं. आणि शेवटची स्टेप्स आपली अगोदरच माहिती आहे आपणाला, स्टेप्स नंबर 4 राईट द नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट्स. नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट्स आणि नॉन निगेटिव्ह कन्स्ट्रेंट जर तुम्ही एक्स आणि वाय लिहिला
म्हणजे एक्स इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0 अँड वाय इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0 अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो. नसेल तर तुम्ही ह्या दोन व्हॅल्यूज घेतल्या, x1 इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0 और x2 इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0. म्हणजे दोन्ही व्हॅल्यूज कशा असतात, पॉझिटिव्हच असतात, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं आपल्याला दिलेल्या एक्झाम्पल्स रूपांतर मॅथेमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ LPP अशा एकूण 4 स्टेप्समध्ये आपल्याला करता येतं. पहिली स्टेप्स डिसिजन व्हेरिएबल, सेकंड ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, नंबर थर्ड राइट द कन्स्ट्रेंट्स इन इक्वेशन्स और इक्वेशन्स, and steps number 4 to write the non-negative constraints of the given LPP. सुरुवातीला फक्त तुम्हाला काय दिलं डेफिनेशन, त्या डेफिनेशननुसार कसं त्या एक्झाम्पल्सचं रूपांतर आपल्याला एक्झाम्पल्समध्ये करायचं आहे हे तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे. असं आपण एक्झरसाइज 7.3 मधलं हे एक्झरसाइज आपल्याला परीक्षेला नाही तरीसुद्धा आपण पहिले दोन एक्झाम्पल्स, पहिले एक्झाम्पल्स आपल्याला मॅक्झिमाइजचं दिलेलं आहे, दुसरं मिनिमाइजचं दिलेलं आहे. त्याचं रूपांतर फक्त फॉर्म्युलेशन ऑफ LPPमध्ये कसं करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे. सुरुवातीला तुम्ही फक्त याचा लिहून घ्या, त्यानंतर आपण त्याच्या पुढचे एक्झाम्पल्स पाहू. आता मी फर्स्ट एक्झाम्पल लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा सुरुवातीला मी सांगितलेलं एक्झरसाइज 7.3 त्याच्यातलं पहिलं एक्झाम्पल काय एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय, क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे अ मॅन्युफॅक्चरिंग फॉर प्रोडक्ट्स, मॅन्युफॅक्चरिंग फॉर प्रोडक्ट्स. किती टाईपचे प्रोडक्ट्स आहेत, टू टाईप्स ऑफ गॅजेट्स A अँड B. म्हणजे आपले एकूण डिसिजन व्हेरिएबल्स किती आले पाहिजेत, 2, X आणि Y घ्या. त्यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे, गॅजेट्स म्हटलेलं आहे बरोबर. विच आर फर्स्ट प्रोसेड इन द फाउंड्री अँड देन सेंड टू द मशीन शॉप. ते कुठं सेंड करतात परत, तर मशीन शॉपमध्ये सेंड करतात. कशासाठी, फॉर फिनिशिंग. परत काय म्हटलं आहे, देन द नंबर ऑफ मॅन आवर्स. किती मॅन आवर्स आपल्याला दिलेलं आहे तिथं बघा. मॅन आवर्स ऑफ लेबर रिक्वायर्ड इन ईच शॉप फॉर प्रोडक्शन ऑफ A अँड B and the number of man hours available for the firm are as follow. म्हणजे आपल्याला हा एक डाटा दिलेला आहे कशाचा, गॅजेट्स, फाउंड्री दिलेला आहे, मशीन शॉप दिलेला आहे. आणि शेवटी काय म्हटलेलं आहे त्यांनी, प्रॉफिट ऑफ द स्केल ऑफ A is ₹30, B ₹20 per units and formulate the LPP have the maximum profit. आता इथं एक्झाम्पल्समध्ये तुम्हाला कसं दिलेलं आहे, मॅक्झिमम प्रॉफिट असं म्हटलेलं आहे बरोबर. सुरुवातीला काय आपली डेफिनेशन, सुरुवातीला आपला पॉईंट्स कोणतं लक्षात आला पाहिजे, तर डिसिजन व्हेरिएबल्स. किती डिसिजन व्हेरिएबल्स दिलेले आहेत, म्हणजे किती टाईपचे आपल्याला प्रोडक्ट दिलेले आहेत. इथं आपल्याला प्रोडक्ट्स म्हटलेले आहे, 2 टाईप्स ऑफ गॅजेट्स A अँड B बरोबर. आता याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे, फॉर्म्युलेट द LPP टू हॅव द मॅक्झिमम प्रॉफिट. तर मॅक्झिमम प्रॉफिटसाठी आपल्याला कशी व्हॅल्यू लिहिता येईल हे सुरुवातीला पाहिलं पाहिजे. तर तो सुरुवातीला मी आता डाटा परत एक वेळेस लिहिणार आहे आणि त्यानंतर त्याचं मॅथेमॅटिकल म्हणजे फॉर्म्युलेशन ऑफ LPPमध्ये रूपांतर करणार आहे. तर पहिली व्हॅल्यूज मला काय लिहिता येईल, फर्स्ट काय म्हटलेलं आहे, एक्स आपण काय लिहिणार, एक्स बी द नंबर ऑफ गॅजेट्स. याचं सोल्युशन, लेट एक्स बी द नंबर ऑफ गॅजेट्स ऑफ ए. काय लिहिलं आपण, पहिल्या ह्याच्यासाठी लिहिलं, पहिल्या प्रोडक्टसाठी
पहिल्या प्रोडक्टचे आपण व्हॅल्यूज मानली ए आणि आता दुसरा कोणता आहे बी. तसंच बीचं लिहा म्हणजे काय लिहिता येईल वाय बी द नंबर ऑफ गॅजेट्स ऑफ बी. वाय बी द नंबर ऑफ गॅजेट्स ऑफ द बी. आता दिलेला डाटा हा डाटा मी परत एक वेळेस लिहिणार आहे थोड्याशा वेगळ्या रूपामध्ये. कसं लिहिता येईल मला व्हॅल्यूज बघा. पहिली कोणची लिहिणार आहे मी गॅजेट्स, देन फाउंड्री, देन मशीन शॉप. पहिलं मी लिहिणार आहे गॅजेट्स. किती गॅजेट्स आहेत ए आणि बी, दोन प्रकारचे गॅजेट्स मला दिलेले आहेत. त्यामध्ये परत फाउंड्री दिलेलं आहे, त्यानंतर मशीन शॉप दिलेला आहे आणि याचे अवेलेबल किती कंडिशन्स आहेत, याच्या व्हॅल्यूज कशा दिलेल्या आहेत. अवेलेबिलिटी, अवेलेबल. पहिली व्हॅल्यूज सांगा मग. फर्स्ट व्हॅल्यूज कशी लिहिता येईल आपल्याला. फर्स्ट व्हॅल्यूज, पहिली व्हॅल्यूज फाउंड्रीसाठी दिलेलं आहे एची 10, बीसाठी दिलेलं आहे 6. अवेलेबल व्हॅल्यूज किती आहे 60. परत दिलेलं आहे 5, परत दिलेलं आहे 4 आणि परत दिलेलं आहे 35. फक्त मी काय केलं दिलेला डाटा थोड्याशा वेगळ्या रूपामध्ये लिहिला. आता आपल्याला एकूण किती व्हॅल्यूज दिलेत फ्रॉम प्रोडक्ट्स, 2 प्रोडक्ट दिलेले आहेत. म्हणजे आपण पहिली व्हॅल्यूज एक्स ही व्हॅल्यूज कशाची घेतलेली आहे गॅजेट एसाठी, म्हणजे ही व्हॅल्यूज आपल्याला लिहिता येते एक्स. वाय कशासाठी लिहिलं आहे आपण गॅजेट बीसाठी लिहिलेलं आहे बरोबर, एक्स आणि वाय. आता त्याच्यानंतर तुम्हाला एक मी कंडिशन सांगितली होती. काय कंडिशन. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हटलं तर ते ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कसं 2 प्रकारचं, मॅक्झिमाइज और मिनिमाइज बरोबर. आता इथं आपल्याला एक्झाम्पल्समध्ये सांगितलेलं आहे मॅक्झिमम प्रॉफिट असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे मॅक्झिमम प्रॉफिट. म्हणजे आपण कंडिशन काय लिहू शकतो मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड इज इक्वल्स टू. कसे आपल्याला इथं दिलेलं प्रॉफिट कसं असतं तुम्हाला सांगितलं होतं रुपीजमध्ये प्रॉफिट म्हणून लिहिलेलं असेल, नंतर कॉस्ट म्हणून लिहिलेलं असेल. ती व्हॅल्यूज कशाची असते आपले व्हॅल्यूज ऑफ मॅक्झिमम प्रॉफिट और मिनिमम प्रॉफिट बरोबर. आता इथं रुपीज म्हणून फॉर एसाठी किती दिलेलं आहे 30, पण एला आपण काय घेतलेलं आहे एक्स, म्हणजे 30x प्लस बी कशासाठी आहे 20 दिलेलं आहे म्हणजे 20y. इथं आपली पहिली व्हॅल्यूज आपण लिहिली, फर्स्ट व्हॅल्यूज आपण डिसिजन व्हेरिएबलने लिहिली, त्यानंतर आपण त्याचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन लिहिलं. ही पहिली डेफिनेशन डिसिजन व्हेरिएबल, सेकंड डेफिनेशन दॅट इज ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपल्याला कसं दिलेलं आहे मॅक्झिमम दिलेलं आहे आणि त्या मॅक्झिममवरनं त्याची व्हॅल्यूज ऑफ झेड आपण लिहिलेली आहे. आता शेवटी आपल्याला लिहायचं आहे सब्जेक्ट टू कन्स्ट्रेंट्स. आता आपल्याला किती कन्स्ट्रेंट्स दिलेले आहेत ते बघा. सब्जेक्ट टू द कन्स्ट्रेंट्स. आणि कधीही लिहित असताना मॅक्झिमम म्हटलं इथं तर तुम्हाला इनइक्वलिटी लेस दॅन ऑर इक्वल्स टू घ्यायचे आणि मिनिमम म्हटलं तर ग्रेटर ऑर इक्वल्स टू आपल्याला ती व्हॅल्यूज लिहायची आहे. आता फर्स्टसाठी मी लिहिणार आहे फाउंड्रीसाठी व्हॅल्यूज ऑफ ए म्हणजे किती दिलेले आहे 10x, बी म्हणजे वायसाठी व्हॅल्यूज आहे आपल्याला 6y आणि अवेलेबल व्हॅल्यूज किती आहे लेस दॅन ऑर इक्वल्स टू 60. किती व्हॅल्यूज दिलेले आहे अवेलेबल 60 दिलेले आहे. हे मी पहिलं इक्वेशन लिहिलेलं आहे. कन्स्ट्रेंट्स म्हटलं की फर्स्ट व्हॅल्यूज आपण लिहिली 10x प्लस 6y इज लेस दॅन ऑर इक्वल्स टू 60. तसंच दुसरं लिहा फॉर द मशीन शॉपसाठी व्हॅल्यूज ऑफ ए म्हणजे एक्स आहे 5x प्लस 4y लेस दॅन ऑर इक्वल्स टू 35. लेस दॅन ऑर इक्वल्स टू किती 35. हे आपण फक्त काय दिलं कन्स्ट्रेंट्स लिहिले आणि कन्स्ट्रेंट्स आपण कशामध्ये लिहितो
इन इक्वेशन्स किंवा इक्वेशन्समध्ये त्याचं आपण व्हॅल्यूज लिहित असतो इन टर्म्स ऑफ मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. पहिलं काय घेतलं आपण, डिसिजन व्हेरिएबल्स व्हॅल्यूज ऑफ एक्स आणि वाय. त्यानंतर जो काही डाटा दिलेला आहे तो डाटा मी परत एक वेळेस लिहिलेला आहे. त्याच्यावरून आपण त्याचं मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ LPP लिहितो आहे. म्हणून मी लिहिलं फर्स्ट व्हॅल्यूज मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड लिहिली. आणि व्हॅल्यूज ऑफ झेड आपल्याला कशी दिली जाते, प्रॉफिट म्हणून दिलेली असते, कॉस्ट म्हणून दिलेली असते, नसेल तर रुपीज म्हणून दिलेली असते. ती व्हॅल्यूज आपण व्हॅल्यूज ऑफ झेड म्हणून लिहिली. त्यानंतर आपण काय करतो आहे, सब्जेक्ट टू द कन्स्ट्रेंट्स, त्याचे काय कन्स्ट्रेंट्स दिलेले आहेत ते आपण कन्स्ट्रेंट्स लिहिले. फॉर फर्स्ट गॅजेट्स A, सेकंड गॅजेट्स B. पहिल्या Aसाठी आपण X म्हटलेलं होतं, Bसाठी आपण Y म्हटलं, आणि मॅक्झिमम म्हटलं की तर इनइक्वलिटी आपली लेस दॅन ऑर इक्वल्स टू लिहायचे. आणि त्यानंतर आता शेवटची कोणती स्टेप्स राहिली मला सांगा. पहिली आपण कोणती लिहिली, डिसिजन व्हेरिएबल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, देन कन्स्ट्रेंट्स, आणि लास्ट नंबर स्टेप्स नंबर 4 टू राईट द मॅथमॅटिकल नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन. लास्ट कंडिशन आपण एकूण किती व्हॅल्यूज घेतलेत, 2च व्हॅल्यूज घेतलेत, एक्स आणि वाय, विच इज पॉझिटिव्ह ऑर इक्वल्स टू 0. म्हणजे आपल्याला लिहिता येतं एक्स इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0, वाय इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0. दिस इज द फॉर्म्युलेशन ऑफ LPP. म्हणजे जो काही तुम्हाला डाटा दिलेला आहे त्या डाटाचं रूपांतर आपल्याला फक्त कशामध्ये करायचं आहे, तर ह्या दिलेल्या फॉर्म्युलेशन ऑफ LPP वरनं करायचं आहे. फक्त तुम्हाला डाटा माहिती असेल तर त्याच्यावरनं तुम्ही हे एक्झाम्पल सॉल्व अशा पद्धतीनं करू शकता. फक्त आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युलेट द LPP, फक्त फॉर्म्युलेशनमध्ये रूपांतर करायचं आहे. एक्झाम्पल्स भरपूर मोठं दिलेलं असतं, एक्झाम्पल भरपूर मोठं दिलेलं आहे. म्हणजे आपली एक म्हण आहे बघा, कशी, खोदा पहाड और निकला चुवा. म्हणजे एक्झाम्पल्स किती जरी मोठं दिलेलं असलं की डोंगर किती जरी मोठा असला तर आपलं ॲन्सर छोटंसंच आहे असं पण त्याला म्हणू शकतो. इथे लक्षात, हे आपण पहिलं एक्झाम्पल्स लिहिलेलं आहे मॅक्झिमम प्रॉफिटसाठी. तसंच आता दुसरं एक्झाम्पल आपल्याला घ्यायचं आहे मिनिममसाठी. फक्त तिथं व्हॅल्यूज तुमचे काय येणार आहेत, इथं आपण इनइक्वलिटी लेस दॅन घेतलेली आहे तर तिथं फक्त आपल्याला ग्रेटर ऑर इक्वल्स टू लिहायचं आहे. फक्त डाटा तुमचा कसा असणार आहे, चेंज असणार, डाटा चेंज, एक्झाम्पल्स चेंज. तर हे एक्झाम्पल्स लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा, त्यानंतर आपण त्याच्या पुढचं एक्झाम्पल्स पाहू. आता एक्झाम्पल्स नंबर सेकंड. एक्झाम्पल्स नंबर सेकंडमध्ये आपल्याला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, इन ए कॅटल ब्रीडिंग फार्म. काय आहे तो, एक कॅटल ब्रीडिंग फार्म आहे. इट इज प्रिस्क्राइब्ड दॅट द फूड रेशन फॉर वन ॲनिमल्स मस्ट बी कंटेन्स. म्हणजे एका ॲनिमलसाठी आपल्याला किती व्हॅल्यू देणार आहे त्यांनी, 14, 20 आणि 1. 14, 22 and 1 units of the nutrients A, B, C, of the nutrients A, B, C respectively, of the nutrients A, B, C respectively. आणि पुढं काय म्हटलं आहे, 2 different kinds of fodder are available. किती टाईप्सचे फोडर अवेलेबल आहे तिथं, 2 टाईप्सचे. each units of these 2 constraints. म्हणजे इथं एकूण आपल्याला किती कन्स्ट्रेंट दिलेले त्यांनी, 2 कन्स्ट्रेंट्स दिलेले आहेत. इथं 3 न्यूट्रिएंट्स दिलेले आहेत म्हणून 3 घ्यायचं नाही तर 2 घ्यायचे आहेत. इथं आपल्यालाच म्हटलेलं आहे काय, 2 different kinds of fodder are available and each units of these 2 constraints the following amount of 3 न्यूट्रिएंट्स. 2 कन्स्ट्रेंट्स आहेत आणि 3 न्यूट्रिएंट्स आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला हे व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आणि त्याच्यावरून आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, द कॉस्ट ऑफ फोडर. फोडर 1ची कॉस्ट आपल्याला दिलेली आहे ₹3 आणि फोडर 2ची आपल्याला रुपीज दिलेला आहे 2. आणि याचं आपल्याला काय करायचं आहे, फॉर्म्युलेट करायचं आहे LPP.
ॲज मिनिमम. कशी व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर मिनिमम कॉस्ट त्याची आपल्याला दिलेली आहे. आता याचं फक्त फॉर्म्युलेशनमध्ये रूपांतर आपण करणार आहे. एकूण किती कन्स्ट्रेंट्स दिलेले आहेत, डिसिजन व्हेरिएबल्स आपले किती आहेत, तर 2 डिसिजन व्हेरिएबल्स आहेत, फोल्डर फर्स्ट अँड फोल्डर सेकंड. त्या एका ॲनिमलसाठी आपल्याला किती न्यूट्रियन्स दिलेले आहेत, त्या न्यूट्रियन्स म्हणजेच फोल्डर फर्स्टसाठी, फूड फर्स्टसाठी ABC 3 कन्स्ट्रेंट्स, म्हणजे आपल्याला एकूण इथं 3 कन्स्ट्रेंट्स लिहायचे आहेत, 3 इक्वेशन्स लिहायचे आहेत. येथे लक्षात, म्हणजे इथं डिसिजन व्हेरिएबल्स फक्त 2च दिलेले आहेत आपल्याला. आता पहिला मी कोणता लिहिणार आहे, फोल्डर फर्स्ट आणि फोल्डर सेकंड. म्हणजे आपण पहिली व्हॅल्यूज काय लिहितो, लेट एक्स बी द फोल्डर, एक्स बी द नंबर ऑफ फोल्डर फर्स्ट and y be the number of folder second. म्हणजे फोल्डर फर्स्टसाठी आणि फोल्डर सेकंडसाठी आपण व्हॅल्यूज ऑफ y वापरलेली आहे. आता हा टेबल मी परत लिहिण्याच्या ऐवजी हा टेबल इथंच लिहिणार आहे. म्हणजे हा टेबल जशाच तसा, फोल्डर फर्स्टसाठी आपण x म्हटलं, फोल्डर सेकंडसाठी आपण व्हॅल्यूज म्हटली y. पण याच्या अवेलेबल कंडिशन आपल्याला दिलेले आहेत, अवेलेबल दिलेले आहेत. कशा, पहिल्या याच्यासाठी न्यूट्रियन्ट्स एसाठी 14 आहे, बीसाठी 22 आहे आणि सीसाठी आपल्याला किती दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे. म्हणजे अवेलेबल कंडिशन किती आहे, अवेलेबल व्हॅल्यूज फर्स्टसाठी 14 आहे, सेकंडसाठी 22 आहे आणि थर्डसाठी 1 आहे. हा टेबल तुम्हाला परत एक वेळेस ड्रॉ करायचा अशा पद्धतीनं. मी हा टेबल इथंच लिहिला, कारण व्हॅल्यूज आपले एक्ससाठी आहे दिलेले आहेत, वायसाठी, आणि पुढच्या व्हॅल्यूज आपण अवेलेबल कंडिशननुसार लिहिलेल्या आहेत. फक्त एक्झाम्पल सुरुवातीला व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचं आहे, त्यानंतर असा टेबल तयार करा. सुरुवातीला आपण डिसिजन व्हेरिएबल्स लिहिले, आता त्याच्यानंतर आपण हा टेबल लिहिला आणि त्यानंतर आपण काय लिहितो, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपलं कसं असतं, मॅक्झिमाइज आहे का मिनिमाइज आहे, एवढं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि आपण मॅक्झिमम म्हटलं की व्हॅल्यूज कोणती लिहितो, लेस दॅन ऑर इक्वल्स टू. मिनिमाइज म्हटलं तर ग्रेटर ऑर इक्वल्स टू इन इक्वेशन आपल्याला लिहायचं आहे. पण आपल्याला इथं अगोदर व्हॅल्यूज कोणते दिलेले आहेत बघा. फर्स्ट व्हॅल्यूज कोणती आहे, तर मिनिमाइज. म्हणजे मिनिमाइज झेड इज इक्वल्स टू, फर्स्ट फोल्डरसाठी व्हॅल्यूज किती दिले आपल्याला, 3, म्हणजे 3x झालं. आणि सेकंड फोल्डरसाठी 2 दिलेले आहे, म्हणजे मी इक्वेशन लिहिणार आहे 3x + 2y. पहिला आपण काय लिहिलं, डिसिजन व्हेरिएबल व्हॅल्यूज ऑफ x अँड y, फोल्डर फर्स्ट आणि फोल्डर सेकंड. मिनिमम व्हॅल्यूज म्हटलेले आहे, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगितलं होतं, कॉस्ट म्हणून दिलेलं असेल किंवा रुपीजमध्ये दिलेलं असेल किंवा प्रॉफिटमध्ये दिलेलं असेल किंवा सेपरेट रुपीजमध्ये म्हणून जरी लिहिलं तरी ती व्हॅल्यूज म्हणजे आपली ऑब्जेक्टिव्ह फंक्शनची आहे. आता इथंच आपल्याला काय म्हटलं आहे, द कॉस्ट म्हणले की व्हॅल्यूज ऑफ झेड, पण कसं आहे मिनिमम म्हटलेलं आहे, म्हणून झेड इज इक्वल्स टू मी लिहिलं 3x + 2y. ही झाली पहिली व्हॅल्यूज. आता याचा मला काय लिहायचं आहे, कन्स्ट्रेंट्स लिहायचं आहे, सब्जेक्ट टू कन्स्ट्रेंट्स. कसे लिहिणार मी, सब्जेक्ट टू कन्स्ट्रेंट्स. फोल्डर फर्स्टसाठी x म्हटलं आहे, सेकंडसाठी y आणि अवेलेबल कंडिशन मला दिलेले आहे. तसं मी न्यूट्रिएंट फर्स्टसाठी पहिले इक्वेशन लिहिणार आहे, काय, 2x + y इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 14. कसं, 2x + y इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 14. मिनिमम म्हटलं की इनइक्वलिटी ग्रेटर दॅन, लक्षातच ठेवा. तसं सेकंडसाठी 2x + 3y इज इक्वल्स टू 22. 2x + 3y इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 22. आणि शेवटचं सांगितलं आहे x + y अगेन इज इक्वल्स टू 1, मीन्स x + y इज ग्रेटर ऑर इक्वल्स टू 1. हे आपल्याला फक्त काय लिहिलं आपण, सब्जेक्ट टू कन्स्ट्रेंट्स, म्हणजे त्या कन्स्ट्रेंट्सचं रूपांतर आपण इन इक्वेशनमध्ये केलेलं आहे. आणि लक्षात ठेवायचं, तुम्हाला काय सांगितलं होतं,
मिनिमाइज म्हटलं की लक्षात ठेवा ग्रेटर ऑर इक्वल्स टू, मॅक्झिमाइज म्हटलं तर आपण काय लिहितो लेस दॅन ऑर इक्वल्स टू. ह्या दोन कंडिशन फक्त तुम्ही लक्षात ठेवायच्या जर तुमचं रूपांतर फॉर्म्युलेशन ऑफ LPP मध्ये करायचं आहे तर. आता शेवटी एक कंडिशन राहिली, म्हणजे स्टेप्स नंबर आपली एकच राहिली फक्त. ती कंडिशन कोणती? तर नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन, म्हणजे व्हॅल्यूज ऑफ x is greater or equals to 0 and values of y is again greater or equals to 0. This is the formulation of LPP of the given example. फक्त लक्षात तुम्हाला काय ठेवायचं आहे? फर्स्ट व्हॅल्यूज म्हटली कोणती? डिसिजन व्हेरिएबल. किती डिसिजन व्हेरिएबल्स दिलेले आहेत? तर 2 डिसिजन व्हेरिएबल्सच तुम्हाला दिलेले आहेत. 12वीसाठी आपल्या सिलेबसला फक्त 2च डिसिजन व्हेरिएबल्स आहेत. पहिलं लिहिलं व्हॅल्यूज ऑफ एक्स, व्हॅल्यूज ऑफ वाय. त्यानंतर तुमचा दिलेला डाटा तुम्हाला लिहायचा असेल तर तुम्ही सेपरेट लिहा. त्याच्या अवेलेबल कंडिशन्स तुम्हाला तिथं दिलेल्या असतात, त्या अवेलेबल कंडिशन पण इथं लिहा. त्याच्यावरनं आता आपण पहिलं इक्वेशन लिहिलं, पण त्याच्या अगोदर आपण काय लिहिलं? कॉस्ट ऑफ ऑर्डर. म्हणजे पहिली आपल्याला कॉस्ट म्हणून दिलेला असेल, प्रॉफिट म्हणून दिलेला असेल किंवा रुपीज म्हणून दिलेला असेल तर ती व्हॅल्यूज आपण काय लिहितो? तर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. पण आपण इथं काय म्हटलं? ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मिनिमम कॉस्ट म्हटलेलं आहे. म्हणजे मिनिमम व्हॅल्यूज ऑफ झेड इज इक्वल्स टू, फोल्डर फर्स्टसाठी व्हॅल्यूज वेगळी आहे, सेकंडसाठी व्हॅल्यूज वेगळे आहे, म्हणून मी इक्वेशन लिहिलं झेड इज इक्वल्स टू 3x + 2y. आणि दिलेल्या टेबलवरनं सब्जेक्ट टू द कन्स्ट्रेंट्स ज्या काही व्हॅल्यूज आपण दिलेल्या 2x + y अगेन ग्रेटर ऑर इक्वल्स टू 14, सेकंड 2x + 3y ग्रेटर ऑर इक्वल्स टू 22 and last x + y is greater or equals to 1. आणि शेवटी तुम्हाला सांगितलं नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स मीन्स द व्हॅल्यूज ऑफ x and y is positive, मीन्स ग्रेटर ऑर इक्वल्स टू 0. अशा पद्धतीनं आपल्याला कुठलेही एक्झाम्पल्स दिलेलं असेल तर त्याचं रूपांतर आपण फॉर्म्युलेशन ऑफ LPP मध्ये करू शकतो. असे हे आपली दुसरी म्हणजे तिसरी एक्झरसाइज आहे 7.3. हे काही तुम्हाला परीक्षेला येणार नाही, सिलेबसमध्ये नाही. पण जर तुम्ही इंजिनिअरिंगला गेलात तर इंजिनिअरिंगमध्ये M3ला पहिलाच टॉपिक तुम्हाला दिलेला आहे लिनियर इनइक्वेशन. आणि त्या लिनियर इनइक्वेशनमध्ये हे पहिलाच पॉईंट तुम्हाला फॉर्म्युलेशन ऑफ LPP म्हणून घेतला जाणार आहे. फॉर्म्युलेशन ऑफ LPP 1 ते 2 एक्झाम्पल्स, त्याचं रूपांतर कसं करायचं फक्त फॉर्म्युलेशनमध्ये हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. पहिलं डिसिजन व्हेरिएबल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, देन कन्स्ट्रेंट्स आणि लास्ट नॉन निगेटिव्ह रिस्ट्रिक्शन्स. अशा पद्धतीनं 4 स्टेप्स आपल्याला याच्यामध्ये फक्त लिहायच्या आहेत. येथे लक्षात. बाकीचे राहिलेले एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे असतील तर सॉल्व करा. आता पुढच्या एक्झरसाइजमध्ये म्हणजे शेवटच्या एक्झरसाइजमध्ये 7.4ला आपलं फक्त दिलेलं एक्झाम्पल्स एवढंच असणार आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करा म्हटलेलं आहे टू फाइंड द मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड. एवढंच बाय ग्राफिकल मेथड. तर ग्राफिकल मेथडनं ते एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करायचं आहे. आणि एकूण 8 एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत. त्या 8पैकी एक एक्झाम्पल्स किंवा त्याला ऑरमध्ये विचारलं तर दुसरे एक्झाम्पल्स, असे 2 एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेमध्ये येतात. आणि एकच एक्झाम्पल्स तुम्हाला लिहायचं आहे. 4 मार्कासाठी कंपल्सरी परीक्षेमध्ये असतं. तसंच ते CETच्या परीक्षेमध्ये पण आहे, JEEच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. तरी आता आपण इथं हा आपला 7.3 एक्झरसाइज राहिलेले एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व करा. काय अडचण आली तर मला मेसेज करा. तर पुढचा पॉईंट 7.4 अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपल्याला परत एक वेळेस आणखी ग्राफ मागच्यासारखंच फाइंड आउट करायचं आहे. त्यामध्ये फक्त आपल्याला फोल्डर आपण कुठंपर्यंत लिहिलं होतं, फिजिबल सोल्युशनपर्यंत लिहिलं होतं, तिथून आपल्याला मॅक्झिमम ऑफ झेड काढायचं आहे. आणि शेवटी वाक्य लिहायचं आहे देअरफॉर द मॅक्झिमम व्हॅल्यूज ऑफ झेड ॲट द गिवन पॉईंट. एवढंच एक वाक्य लिहायचं आहे. अशा पद्धतीचं एक्झाम्पल्स आपल्याला 4 मार्कासाठी परीक्षेमध्ये येतं. आता आपण इथं थांबू. थँक्यू.